दिवस अमर झाला. भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. सर आदरणीय व्यासपीठ, प्रिय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना सर्वात प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयांसाठी उत्साहाचा, आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस असतो. या 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यांच्या अनमोल बलिदानामुळे आज आपण या भूमीवर मोकळा श्वास घेत आहोत. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांसारख्या अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे आपले अख्खे आयुष्य देशावर ओवाळून टाकले. म्हणूनच मी त्या सर्व शूरवीरांना शत प्रणाम करते. स्वातंत्र्यानंतर भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश असून विविधतेत एकता हे भारताचे वैशिष्ट्य आहे. परंतु या सुंदर भारत देशाला अजूनही काही समस्या डोकावून पाहत आहे. माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या समस्यावर मात करूयात आणि आपला भारत देश महान बनवूयात. जाता एवढेच म्हणावेसे वाटते की ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले, ना जातीसाठी लढले, ना धर्मासाठी लढले. भारतीय शूरवीर फक्त देशासाठी लढले. भारतीय शूरवीर फक्त देशासाठी लढले. रंग बलिदानाचा या तिरंग्यात पहावा, रंग बलिदानाचा या तिरंग्यात पहावा. जय घोष भारताचा असमंती गुंजावा, जय घोष भारताचा असमंती गुंजावा, जय घोष भारताचा असमंती गुंजावा. धन्यवाद.